नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या आपण इयत्ता 10वी भाग 2 प्रकरण पहिले समरूपता यामधली सराव संच बघत आहोत। आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1.3 मधील सर्व उदाहरणं 1.3 पर्यंतची सगळी उदाहरणं आपण बघितलेली आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच 1 मधील उदाहरणं बघणार आहोत। तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही याला लाईक, शेअर, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनचे बटन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या सगळ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन वेळेवर मिळतील। आणि शेअरही करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येईल। चला तर मग आपण आज बघूयात सराव संच 1.4 आणि त्यातले पहिलं उदाहरण, दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर 3:5 आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा। आता इथे त्यांनी दोन समरूप त्रिकोण सांगितलेले आहेत, म्हणजेच त्यातला एक त्रिकोण आणि त्यांचं गुणोत्तर दिलेलं आहे 3:5। म्हणजेच यावरून आपले हे लक्षात येतं की एक त्रिकोण लहान आहे, एक त्रिकोण मोठा आहे, पण ते दिसताना समरूप आहेत। मग आता त्यातला त्रिकोण समजा आपण एक ABC धरला आणि एक PQR धरला, तर ABC हा आपण लहान त्रिकोण समजूयात, PQR हा आपण मोठा समजूयात। म्हणून आता हे उत्तर आपण कसं लिहायचं ते बघूयात। आता समजा त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR व ABPQ बरोबर 3:5, म्हणून AB/PQ बरोबर 3/5 ह्याचं विधान क्रमांक काय आलं, हे 1 आलं। पुढे आता कसं लिहिणार आपण, एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर ABचा वर्ग छेद PQचा वर्ग। याचं कारण येतं समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय। म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 3चा वर्ग छेद 5चा वर्ग बरोबर 3चा वर्ग 9 भागिले 5चा वर्ग 25। म्हणून आता बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 9/25। आणि आता हे उत्तर आपण कसं लिहिणार बघा, दिलेल्या त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर 9/25 आहे। आता आपण यातला दुसरा प्रश्न बघूयात। त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि ABPQ बरोबर 2:3, तर खालील चौकटी पूर्ण करा। म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर ABचा वर्ग छेद खालच्या चौकटीमध्ये आपण लिहिणार PQचा वर्ग बरोबर 2चा वर्ग छेद 3चा वर्ग, आणि त्याचं उत्तर येतं ह्या रिकाम्या चौकटींमध्ये, वरच्या चौकटीत 2चा वर्ग 4 छेद खालच्या चौकटीमध्ये 3चा वर्ग 9। बघा प्रश्न क्रमांक 3, त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर 80, एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 125, तर खालील चौकटी पूर्ण करा। मग आता याचं उत्तर बघा कसं लिहायचं, एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 80/25 बरोबर याला 5ने भाग दिल्यावरती उत्तर येतं वरच्या चौकटीमध्ये 16 छेद आणि खालच्या चौकटीमध्ये 25, म्हणजे 16/25। म्हणून AB/PQ बरोबर 4/5 हे झालं या प्रश्नाचं उत्तर। पुढचा प्रश्न बघा चौथा, त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR 9 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 16 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल LMN, जर QR बरोबर 20 तर MN काढा। मग आता या प्रश्नाचं उत्तर बघूयात आता आपण कसं लिहायचं। ट्रायंगल LMN त्रिकोण LMN समरूप त्रिकोण PQR, म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल LMN छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर MNचा वर्ग छेद QRचा वर्ग। आणि याचं कारण काय आहे, कारण आहे समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय, आणि हे विधान क्रमांक किती आहे, 1। आता पुढे बघा, तसेच 9 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 16 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल LMN, म्हणून
9/16 बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल LMN छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल LMN छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 9/16 हे आपण असं सरळ लिहून घेतलं आणि हे झालं विधान क्रमांक 2. म्हणून MN चा वर्ग छेद QR चा वर्ग बरोबर 9/16 आणि याचं कारण आहे विधान 1 व 2 वरून. म्हणून MN छेद QR बरोबर 3/4. मग आता यामध्ये त्याच्या किमती घालून घ्यायच्या आहेत आपल्याला. म्हणून MN छेद QRची किंमत आहे 20 बरोबर 3/4 जसंच्या तसं. म्हणून MN बरोबर 20 जे इकडे भागिले ते वरती तिकडे जाऊन गुणाकारात जाणार आहेत तिरकस गुणाकार केल्यानंतर. म्हणून MN बरोबर 20 गुणिले 3/4 म्हणून MN बरोबर 5 गुणिले 3 म्हणून उत्तर येतं आपलं MN बरोबर 15. आपण 5वा प्रश्न बघूयात. 2 समरूप त्रिकोणांची क्षेत्रफळे 225 चौरस सेंटीमीटर व 81 चौरस सेंटीमीटर आहेत. जर लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेंटीमीटर असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. असा हा त्यांनी आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे. आता या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं ते आपण बघूयात. बघा उत्तर. समजा त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC बरोबर 225 चौरस सेंटीमीटर आणि एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर 81 चौरस सेंटीमीटर. तसेच PQ बरोबर 12 सेंटीमीटर. आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर ABचा वर्ग छेद PQचा वर्ग. आणि याचं कारण काय दिले त्यांनी? समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. म्हणून आता बघा एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि छेद एरिया ऑफ ट्रायंगल PQR बरोबर ABचा वर्ग छेद PQचा वर्ग. आता यांच्या किमती आपल्याला लिहून घ्यायच्या आहेत. म्हणून 225 छेद 81 बरोबर ABचा वर्ग छेद PQचा वर्ग. आता वर्ग मूळ लिहायचे आहेत आता आपल्याला. म्हणून 225 हा कुणाचा वर्ग आहे? हे कुणाचं वर्ग कोणाचा आहे तर 15चा आहे. म्हणून 15 आणि 81 हा कुणाचा वर्ग आहे तर 9चा. म्हणून 15/9 बरोबर A/B. म्हणून 15/9 बरोबर A/B. आता Bच्या ऐवजी त्यांनी PQची आपल्याला इथे PQचं माप दिलेलं आहे. PQचं माप इथं त्यांनी किती दिलेलं आपल्याला? 12 सेंटीमीटर. म्हणून आता AB/12 सेंटीमीटर असं आपण लिहून घ्यायचं. आणि आता याचा आपण तिरकस गुणाकार केल्यानंतर AB बरोबर 15 गुणिले 12/9 बरोबर. मग आता ह्यांचा भागाकार आणि भागाकार करून झाल्यानंतर आपल्याला काय उत्तर येते बघा. AB बरोबर 5 गुणिले 4 म्हणून AB बरोबर 20 सेंटीमीटर. आणि आता याचं उत्तर आपण कसं लिहिणार आहोत तर त्याचं उत्तर लिहिणार आहोत. म्हणून मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू 20 सेंटीमीटर आहे. पुढचा प्रश्न बघा. त्रिकोण ABC व त्रिकोण DEF हे दोन्ही समभुज त्रिकोण आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल ABC एरिया ऑफ ट्रायंगल DEF बरोबर 1/2 असून AB बरोबर 4 तर DEची लांबी काढा. असा प्रश्न त्यांनी आपल्याला विचारलेला आहे. उत्तर बघा कसं लिहायचं. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण DEF. आणि ते का तर त्याचं ते आपल्याला प्रश्नामध्ये दिले आहे त्याचं कारण. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ABC छेद एरिया ऑफ ट्रायंगल DEF बरोबर ABचा वर्ग छेद DEचा वर्ग. आता याचं कारण काय आहे? समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. म्हणून 1/2 बरोबर AB आपल्याला त्यांनी लांबी दिलेली आहे 4. म्हणून 4चा वर्ग छेद DE आपल्याला त्यांनी विचारलेली आहे. म्हणून DEचा वर्ग तसंच लिहायचा. म्हणून पुढे बघा 1/2 बरोबर 4चा वर्ग 16 छेद DEचा वर्ग तसाच लिहायचा. बघा DEचा वर्ग बरोबर 16 गुणिले 2 हा तिरकस गुणाकार केल्यावर हे उत्तर येतं. म्हणून DE बरोबर वर्गमुळात 16 गुणिले वर्गमुळात 2. कारण आपल्याला DEचा वर्ग काढायचा आहे त्यामुळे वर्ग आपल्याला वर्गमुळात या 2 संख्या घ्यायच्या आहेत. म्हणून DE तसाच लिहायचा. आणि मग DE बरोबर काय येतं? आता वर्गमुळात 16 म्हणजे
16चं काय येतं, 4 येतं आणि वर्गमुळात 2चं तसंच राहतं, म्हणून डी बरोबर 4 वर्गमुळात 2 हे या प्रश्नाचं उत्तर. आता या सराव संचामधला आपला 7वा आणि शेवटचा प्रश्न बघूयात. तर तो प्रश्न काय आहे बघा. आकृतीमध्ये रेख PQ समांतर रेख DE, एरिया ऑफ ट्रायंगल PQF बरोबर 20 एकक जर बरोबर 2 DP आहे, तर एरिया ऑफ चौकोन DPQE काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा. चला तर मग बघूयात आता ह्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहायचं. तत्पूर्वी आपण त्याची आकृती बघूयात. हे बघा, आता त्यांनी एक आपल्याला त्रिकोण दिलेला आहे. तो त्रिकोण आहे DEF. हा एक त्यांनी आपल्याला त्रिकोण दिलेला आहे. तर त्या त्रिकोणामध्ये एक छोटा त्रिकोण दिलेला आहे, त्रिकोण PQF. आणि या PQFचं त्यांनी आपल्याला माप किती दिलेलं आहे, 20 एकक. आणि त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे की जर PF बरोबर 2 DP असेल, PF बरोबर 2 DP म्हणजे ही जी PF आहे तर हिचं माप किती आहे, 2 DF आहे, DP आहे, 2 DP आहे. मग त्यांनी आपल्याला प्रश्न काय विचारला आहे, चौकोन DPQE याचं पूर्ण या चौकोनाचं माप काढण्यासाठी आपल्याला त्यांनी ही जी कृती आहे ती पूर्ण करायला सांगितलेली आहे. तर आता बघूयात आपण ती कृती कशी पूर्ण करायची ती. हे बघा, आता त्रिकोण PQF बरोबर 20 एकक हे त्यांनी आपल्याला प्रश्नात दिलेलं आहे. PF बरोबर 2 DP हे पण त्यांनी प्रश्नात दिलेलं आहे. मग आता आपल्याला पुढे उत्तर कसं लिहायचं बघा. DP बरोबर X मानू. हे बघा, हा जो DP आहे तो आपण किती मानायचा आहे, X मानायचा आहे. आणि ही जी PF आहे ती किती मानायची आपल्याला, 2x मानूयात. आता DP बरोबर X आणि म्हणून PF बरोबर 2x मानूयात. मग आता DF काय आहे, तर DF आहे DP अधिक PF. म्हणजे आता हा DF ही जी पूर्ण रेषा आहे ही DF ही काय आहे, कशी आहे, तर या DF या रेषेवर हा P एक बिंदू आहे. या बिंदूमुळे ह्या DFचे काय होतात, 2 भाग तयार होतात. एक होतो DP आणि दुसरा होतो PF. आणि ही दोन्ही मिळून काय तयार होते, DF तयार होते. मग तेच आपण इथे लिहिलेलं आहे. हे बघा, DF बरोबर DP अधिक PF बरोबर. मग आता त्यांच्या किमती आपण हे इथे म्हटलेलंच आहे की DP बरोबर X मानू आणि PF बरोबर 2x मानू. म्हणून मग आता हे DPचं काय लिहिलं आपण, X अधिक PF किती आहे, 2x. मग ह्या दोघांची बेरीज केल्यावरती काय येतं, 3x येतं. आता पुढे त्रिकोण FDE व त्रिकोण FPQ मध्ये, हा बघा इथे त्रिकोण FDE हा एक त्रिकोण आणि त्रिकोण FPQ या 2 त्रिकोणांची तुलना केल्यावरती आपल्याला काय काय मिळतं ते आता आपण बघणार आहोत. हे बघा, आता कोण FDE समरूप कोण FPO, त्याचं कारण आहे संगत कोण. इथे बघा, FDE हा एक त्रिकोण म्हणजे हा कोण इथला तयार होणारा, आणि FPQ म्हणजे हा इथे तयार होणारा कोण. हे 2 कोण कसे आहेत, हे 2 संगत कोण आहेत. आणि संगत कोण कसे असतात, समरूप एकरूप असतात, हे आपल्याला माहीत आहे. कोण FED एकरूप कोण FQP, याचं कारण काय आहे, संगत कोण. बघा इथे FED म्हणजे हा E कोण इथला ह्या त्रिकोणातला, आणि कोण FQP म्हणजे ह्या त्रिकोणामधला हा Q कोण. E कोण आणि Q कोण हे दोन्ही कोण काय आहेत, एकरूप आहेत. ते एकरूप का आहेत, तर संगत कोण आहेत ते एकमेकांचे. म्हणून त्रिकोण FDE एकरूप त्रिकोण FPQ. त्याचं कारण आहे कोको कसोटी. त्रिकोण FDE आणि त्रिकोण FPQ हे काय आहेत, एकरूप आहेत. त्याचं कारण आपण काय लिहिलेलं आहे, संगत कोको कसोटी. का तर F हा त्यांचा काय आहे, सामायिक कोण आहे.
म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई छेद एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू बरोबर डी एफचा वर्ग छेद पी एफचा वर्ग बरोबर 3x वर्ग छेद 2x वर्ग बरोबर 9/4. कारण हे x कॅन्सल झाले. 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4. म्हणून आता हे बघा एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई बरोबर 9/4 बरोबर 9/4 गुणिले एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू. म्हणून 9/4 गुणिले एफ पी क्यू त्यांनी किती दिलेलं आहे आपल्याला हे बघा एफ पी क्यू म्हणजे ट्रायंगल पी क्यू एफ हा किती दिलेला आहे त्यांनी आपल्याला 20 एकक. तर त्यांनी इथे आपल्याला एफ पी क्यू किंवा तुम्ही पी क्यू एफ म्हणा एफ क्यू पी म्हणा काहीही म्हणा त्रिकोण हा तोच येतो आणि त्याचं क्षेत्रफळ किती येतं 20 एकक येतं. आता हे गणित सोडवल्यावरती 4×5 = 20 आणि 5×9 = 45 हे असं इथे ह्याचं उत्तर येतं. म्हणून म्हणून आता ह्या चौकोन म्हणून आता हा कुठला आहे एरिया ऑफ स्क्वेअर डी पी क्यू ई. त्यांनी आपल्याला काय विचारलेलं आहे हा जो चौकोन आहे डी पी क्यू ई ह्याचं क्षेत्रफळ त्यांनी आपल्याला विचारलेलं आहे. तर मग आता ते बघूयात आता कसं लिहायचं. म्हणून हा चौकोन आहे एरिया ऑफ स्क्वेअर डी पी क्यू ई बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई मायनस एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू. हा जो त्रिकोण आहे एफ डी ई याच्या क्षेत्रफळातनं आपल्याला कुठल्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ वजा करायचं आहे त्या एफ पी क्यूचं क्षेत्रफळ वजा करायचं आहे. मग आता आपलं ह्या एफ डी ईचं क्षेत्रफळ किती आलेलं आहे 45 आणि आपल्याला त्यांनी एफ पी क्यूचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे 20. म्हणून 45 + 20 = 25 चौरस एकक हे या प्रश्नाचं उत्तर